चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, ये दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता. हे दोन विभागामधलं चरित्र आहे. एक रांगत्या भगवंताचं चरित्र आहे आणि एक गोधन राखणाऱ्या भगवंताचं चरित्र आहे. बाळकृष्णापासून गोपालकृष्णापर्यंतचं असं चरित्र आज प्रतिपादन करावं असा आजचा नियम आहे. भगवंताच्या अवतारापूर्वीची कथा. कंस हा आपल्या बहिणीच्या विवाहाला उपस्थित होता. आपला चुलता देवक, त्याची कन्या देवकी आणि वसुदेव महाराज यांच्या विवाहानंतर त्यांना सोडण्याकरता रथामध्ये सारथ्य करत तो निघाला आणि आकाशवाणी झाली की यांचा 8वा पुत्र तुला मारणार आहे. मृत्यूचं नाव ऐकल्याबरोबर मृत्योहो इति भयसीमा असा नियम असल्यामुळे त्या कंसाला सुद्धा आपल्या मृत्यूचं श्रवण केल्याबरोबर मनामध्ये भय निर्माण झालं आणि त्याचा परिणाम त्या दोघांना त्यांनी आपल्या तुरुंगामध्ये नेऊन डांबलं. आणि तुरुंगामध्ये ठेवल्यानंतर एक एक पुत्र उत्पन्न होऊ लागला. तो त्याला मारू लागला. सगळ्यांना मारून झाल्यानंतर शेवटी भगवंताने वसुदेव महाराजांना सांगितलं की मी अवतार घेतल्यानंतर मला गोकुळामध्ये नेऊन सोड आणि तिथे जी माया अभिव्यक्त झालेली आहे तिला तू इथे घेऊन ये. या नंदाच्या घराला, या नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, आया नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. तिथे माया अभिव्यक्त झाली आहे, तिथे मला ठेव आणि त्या मायेला इथे घेऊन ये. आणि त्याप्रमाणे वसुदेव महाराज भगवंताला घेऊन निघाले. खरं तर भगवंताचा अवतार हा अयोनी संभव असल्यामुळे आधी भगवंत मोठा अभिव्यक्त झाला. वसुदेव महाराजांनी देवकी मातेनी भगवंताला अशी प्रार्थना केली की भगवंता तू जर असा मोठा अभिव्यक्त झाला तर लोक म्हणतील तुमच्या पोटी भूत जन्माला आलेला आहे, म्हणून तू शैशव रूप धारण कर, लहान हो, आम्हाला तुझ्या बालक्रीडा पाहायच्या आहेत. आणि त्या बालक्रीडांची मनामध्ये तीव्र इच्छा असल्यामुळे भगवंतांनी शैशव रूप धारण केलं. आणि मग वसुदेव महाराज भगवंताला घेऊन निघाले. इकडे मथुरेमध्येही सगळे झोपी गेलेले आहेत, गोकुळामध्येही सगळे झोपी गेलेत. आणि अशा वेळी भगवंत तिथे अभिव्यक्त झाले आणि माया मात्र पुन्हा इकडे मथुरेमध्ये आलेली आहे. भगवंतांनी गोकुळामध्ये प्रवेश केला. याची पहिली खूण अशी, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, ते पळाली गोकुळा बाहेरी, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे, भीतरी केला देवे, भीतरी. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. भगवंतांनी त्या गोकुळामध्ये प्रवेश केल्याचा परिणाम त्या गोकुळामधली चिंता निवृत्त झाली. जिथे भगवंत राहतो तिथे चिंता राहू शकत नाही, किंबहुना जिथे भगवंत राहतो तिथे भगवंताशिवाय काहीच राहू शकत नाही. फक्त चिंताच राहत नाही असं नाही, जे काही आहे ते सगळं भगवत रूप होऊन जातं. तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, तुका म्हणे देह भरिला विठ्ठल. काम क्रोधे केले घररी ते, काम क्रोधे केले घररी ते, येणे सोसे मन
झाले हाव भरी येणे सोसे मन झाले हाव भरी काम क्रोध केले गररीते काम क्रोध केले गररीते जो जमाना झाले हाव भरी झाले हाव भरी तुका मने दे बरीला विठ्ठले तुका मने दे बरीला विठ्ठले तुका म्हणे देह बरीला विठ्ठले तुका म्हणे देह बरीला विठ्ठल काम क्रोध केले गररीते गररीते काम क्रोध केले गररीते गररीते येणे जो जमाना झाले हाव भरी येणे जो जमाना झाले हाव भरी तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले गररीते ज्या देहामध्ये ज्या मनामध्ये ज्या गोकुळामध्ये गोकुळ या शब्दाचा सुद्धा लक्ष्यार्थ हा देहच आहे. कारण गो नाम इंद्रिय कुळ नाम समूह इंद्रिय समूह स्वरूप असलेल्या या देहामध्ये जर भगवंताचा प्रवेश होईल तर तिथे काम क्रोध राहू शकत नाही. म्हणून तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले गररीते याच नियमानुसार चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला देवे. भगवंत रांगू लागला. भगवंताचं बारसं वगैरे झालं. भगवंत रांगू लागला. मध्यंतरीच्या काळात पूतना मावशी आली. तिचा वध केला. महाबळ भट आला. त्याला शिक्षा दिली. अशा स्वरूपाने भगवंताची लीला सुरू होती. भगवंत हळूहळू मोठा होऊ लागला. चोरी करू लागला. भगवंताच्या चोरीच्या तक्रारी येऊ लागल्या. येणे माझे कवाड उघडिले येणे माझे शिंके वो तोडिले दह्या दुधा ते भक्षिले वलंडिले ताकाते अशा भगवंताच्या तक्रारी येऊ लागल्या. तक्रारींची एक मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या बाहेर जर तक्रारी येऊ लागल्या तर त्याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. आणि त्यामुळे भगवंताला यशोदा माता असं विचारते का येऊणे का तू करी तोशी चोरी उने गा तो करीतो चोरी किती सांगू तुझ नायक हरी किती सांगू तुझं नायक तिहारी परे ही परता तू पळून जाशी दूरी परे परता तू पळून जाशी दूरी अनावर या लौकिका बाहेरी वो माया करुणा हे करीते बहुत माया करुणा हे करीते बहुत माया करुणा हे करते माया करिता उदरे काय उणे का तू करी तोसी तोरी काय उणे तू करीतोसी चोरी किती सांगू तुझं नायक हरी किती सांगू तुझं नायक हरी परे ही परता तू पळणी जाशी दुरी अनावर या लौकिका बाहेरी वो परे दुपरता पळाशी दुरी बाहेरी
काय उणे, आपल्याकडं काही उणं आहे का? का करीतोस ही चोरी, तू चोरी का करतोस? किती सांगू तुझं, मी तुला किती समजावून सांगू, पण तू ऐकत नाहीस. बर कोणत्या वाणीने सांगू? परेही परता तू पळोनी जासी दुरी. तू जर पळू लागलास तर वैखरी वाणीच काय, परावाणीच्याही पलीकडे पळून जातोस. तुला कसं सांगू? अनावर या लौकिका बाहेरी हो. तू जेव्हा अनावर होतोस, तू जेव्हा पळून जातोस, तू जेव्हा दूर जातोस, तेव्हा इतका दूर जातोस की अनावर होतोस आणि लौकिकाच्याही बाहेर जातोस. म्हणून हे भगवंता, विनंती आहे की चोरी करू नकोस. पण भगवंत काही ऐकत नाही. असं आहे. गुरुरे महाराज सांगतात, प्रभू रामचंद्रांचा अवतार हा एक पत्नी, एक वचनी, एक बाणी, मर्यादा पुरुषोत्तम असा आहे. आणि भगवान श्रीकृष्णाचा अवतार हा अनेक पत्नी, अनेक वचनी, अनेक बाणी आणि अमर्यादा पुरुषोत्तम अशा स्वरूपाचा आहे. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राला काही मर्यादा नाही, अमर्याद अशा स्वरूपाचं चरित्र आहे. म्हणून त्या भगवंताला कसं सांगावं, कुणी समजावून सांगावं. पण भगवंताच्या चोऱ्या सुरू राहिल्या. शेवटी सगळ्या गवळणींनी मोर्चा काढलाय. इतिहासातला पहिला मोर्चा ज्याची नोंद आहे असा मोर्चा म्हणजे गवळणींचा मोर्चा आहे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे कावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे कावे. अवघ्या मिळोनी गवळणी यशोदेची सांगती गाढाणी. याच्या भेणे गोकुळ सोडावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. अवघ्या मिळोनी गवळणी यशोदेसी सांगती गाऱ्हाणी. याच्या भेणे गोकुळ सोडावे गोकुळी राहावे का जावे. सगळ्या गवळणी एकत्र येऊन त्यांनी मोर्चा काढला. आणि यशोदा मातेच्या असं लक्षात आलं की आता काहीतरी क्रिया केली पाहिजे. ॲक्शन टू बी टेकन. आता काहीतरी क्रिया केली पाहिजे. हा, लोकांना वाटतं इंग्रजी बोललं म्हणजे छान कीर्तन झालं म्हणून आपलं एक वाक्य बोललो. खरं तर ती अत्यंत दुर्बळ भाषा आहे. मराठी समोर, संस्कृत समोर किंवा कोणत्याही भारतीय भाषेसमोर इंग्रजी भाषा टिकू शकत नाही. पण त्यांनी आपल्यावर राज्य केलेलं असल्यामुळे जरी त्यांनी देश सोडला असला तरी आपल्या संस्कारामध्ये, शिक्षणामध्ये ते जाऊन बसलेले आहेत. त्यामुळे आजही इंग्रजी बोलणाऱ्याला विद्वान समजलं जातं. दुर्दैव आहे आपलं. असो, यशोदा मातेने विचार केला की आता काहीतरी क्रिया केली पाहिजे, बोलणं बास झालं. म्हणून ठरवलं की भगवंताला शाळेत घातलं पाहिजे. आजकालच्या शाळा गमतीशीर आहेत. आजकालच्या शाळांमध्ये काय काय मिळतं तर आजकालच्या शाळांमध्ये वह्या पुस्तकं मोफत आहे, दप्तर मोफत आहे, जेवण मोफत आहे, किंबहुना आपला धर्म जे खाऊ नका सांगतो तेही मोफत आहे. उलट अपरिहार्यतेने दिलं जातं, ज्याला आजकालच्या शुद्ध मराठीमध्ये कंपल्सरी म्हणतात. अशा पद्धतीनं दिलं जातं. मग शाळेत मिळत नाही अशी काय वस्तू आहे तर शाळेमध्ये फक्त शिक्षण मिळत नाही, बाकी सगळं मिळत आहे. परंतु भगवंताची शाळा तशी नाही आहे. भगवंताची शाळा ही गोपालनाची आहे. त्यामध्ये सुद्धा गो या शब्दाचा अर्थ इंद्रिय आहे आणि पालन याचा अर्थ निग्रह आहे. म्हणून भगवंताची शाळा इंद्रिय निग्रहाची आहे. अलीकडच्या काळामध्ये शालेय शिक्षणात
इंद्रियांचं शैथिल्य शिकवलं जातं, परंतु भगवंताच्या शाळेमध्ये इंद्रियांचा निग्रह शिकवला जातो. आणि भगवंत त्या शाळेमध्ये जाता जाता त्या जंगलाचा जावई झाला. जंगलाची कन्या असलेली वेणू तिचा स्वीकार केला. किंबहुना भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामधून जर वेणूला वगळलं तर मागे चरित्र शिल्लक राहणार नाही. भगवान श्रीकृष्ण उणे वेणू बरोबर आहे शून्य. आणि त्या वेणूचा प्रभाव मूलतः त्या वेणूचा स्वीकार करण्यामागची भूमिका अशी आहे, वेणू हे सुशीर वाद्य आहे, फुंकर मारून वाजवलं जाणारं वाद्य आहे. आता तोंडात घालून वाजवायची बासरी मिळते, पण ती वेणू नव्हे. वेणूला असं आहे, ओठावर धरलं जातं. अधरी धरोनी वेणू, वेणू वाजविला गोविंदे. तो भगवंतानी धरलेला वेणू हा आपल्या ओठावर आहे, ओठामध्ये नाही आहे. म्हणून त्या वेणूचा स्वीकार भगवंतानी केला. का केला? तर ती वेणू आतून पोकळ आहे. याचा अर्थ ज्याच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचं कपट नाही, असा मोकळेपणा ज्याच्या ठिकाणी असतो, भगवंत त्याचा स्वीकार करतो. कोणीही उठावं आणि भगवंतानं त्याचा स्वीकार करावा असं घडत नाही. कोणीही उठावं आणि त्याचा स्वीकार करावा हे संतांच्या बाबतीत घडतं, परंतु भगवंताच्या बाबतीत असं घडत नाही. भगवंत असा आहे, घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. भगवंत काहीतरी घेतो तेव्हा देतो असा आहे. म्हणून तिथे अधिकाराशिवाय भगवंत स्वीकार करत नाही. आणि त्या वेणूचा भगवंतांनी स्वीकार केला. पुष्कळ वेणूचं वर्णन आहे, आपल्याला वेळेची मर्यादा थोडी आहे, परंतु एक प्रमाण असं आहे की ते त्या वेणूचं यथार्थ वर्णन करतं. वृंदावनी वेणू ओ, वृंदावनी वेणू, वेणुकवणाचा, वेणुकवणाचा मायवादे, वेणुनादे गोवर्धनु गाजे, वेणुनादे गोवर्धनु गाजे. वेणु वाजे गोवर्धनी वेणू वृंदावनी वेणू, वेणुकवनाचा, वेणुकवनाचा मायवाजे, वेणुनादे गोवर्धनु गाजे, वेणुवाजे गोवर्धनु गाजे. पुच्छ पसरूनी मयूर विराजे, पुच्छ पसरूनी मयूर विराजे. पाहता भासती यादव राजे, पाहता भासती यादव राजे. हे वृंदावनी वेणू, वृंदावनी वेणू, वेणुकवनाचा, वेणुकवनाचा मायवाजे, वेणुनादे गोवर्धनु गाजे, वेणुनादे गोवर्धनु गाजे. वृंदावनी वेणू, वृंदावनी वेणू, वेणुकवनाचा, वेणुकवनाचा मायवाजे, वेणुनादे गोवर्धनु गाजे, वेणुनादे गोवर्धनु गाजे. सांप्रदायिक चाली मोठमोठ्या गवयांचा पण घाम काढतात, लक्षात ठेवा. म्हणून ज्याला सांप्रदायिक चाली शिकायच्या त्यांनी गायनाच्या नादाला लागायचं नाही.
मध्यंतरी तीर्थस्वरूप मालकांबरोबर आमची काही चर्चा चालली होती की हल्ली कीर्तनामध्ये चालींचा दर्जा घसरत चालला, याला काय करायचं. तर ज्याला चाल म्हणायची आहे त्याला त्या अभंगाचा भाव माहीत असला पाहिजे, म्हणजे चाल घसरणार नाही. याकरता कीर्तनाला घेतलेला अभंग चाल म्हणणाऱ्याला आधी समजावून सांगितला पाहिजे की यामध्ये हा भाव आहे. कारण हल्लीचं गायन शृंगाराकडे फार चाललेलं आहे. संत वाङ्मयामध्ये किंवा अभंगाच्या गायनामध्ये केवळ शांत रसाची अनुभूती आली पाहिजे, अन्य कोणत्याही रसाची अनुभूती येता कामा नये, तर त्याला योग्य अवस्था प्राप्त होते. असो, वृंदावनी वेणू कवणाचा माये वाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे, असा हे चेतनावर त्याचा परिणाम झाला, हे ठीक आहे. यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, रवी मंडळ चालता स्तब्ध होये, शेष कूर्म वराह चकित राहे, बाळास्तन देऊ विसरली माय. तिथे माऊली सांगतात, ते गवळणीत सांगतात की चेतनावर परिणाम झाला, हे ठीक आहे, पण यमुना जळ स्थिर स्थिर राहे, यमुनेचं पाणी सुद्धा स्थिर राहतं. पांगुळले यमुना जळ, पांगुळले यमुना जळ, पांगुळले यमुना जळ, पांगुळले यमुना जळ. पक्षी राहिले निश्चळ, पक्षी राहिले निश्चळ, पांगुळले यमुना जळ, पांगुळले यमुना जळ. पक्षी राहिले निश्चळ, पक्षी राहिले निश्चळ, पांगुळले यमुना जळ, पांगुळले यमुना जळ. जड पदार्थांवर सुद्धा ज्याचा परिणाम झाला असा तो वेणूचा ध्वनी. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, सावळा नंदनू नंदाचा. आणि त्या वेणू ध्वनीचा असा परिणाम की सगळे मंत्रमुग्ध झाले. भगवंत त्या जंगलात जाताना काही एकटे गेले नाहीत. भगवंत जेव्हा जातात ना, सगळं घेऊन जातात. तर आपल्याबरोबर गोपाळांनाही घेऊन गेले. त्यांचे खेळ सुरू झाले. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे म्हणून अधिक विस्तार न करता ते खेळ सुरू झाले. आणि ते खेळ असे आहेत, मर्दानी खेळ आहेत. हल्लीच्या काळामध्ये मर्दानी खेळ फार थोडे शिल्लक आहेत. बऱ्याच लोकांना माहीत नाही, पण भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी. आणि तुम्ही गावोगाव जा, हॉकीची मैदानं उपलब्ध नाहीत. मैदानं कशाची उपलब्ध आहेत? क्रिकेटची उपलब्ध आहेत. म्हणजे तो खेळ कुणाचा? इंग्रजांचा. म्हणजे इंग्रजांच्या खेळाला गावोगाव मैदानं उपलब्ध आहेत, आपल्या राष्ट्रीय खेळाला नाहीत. खरं तर राष्ट्रीय खेळ निवडतानाच त्याला निवडलं असतं तर बरं झालं असतं, अशी परिस्थिती आहे. कबड्डी, हुतुतू, आट्यापाट्या, सुरपारंब्या, विटी दांडू, हल्लीच्या पोरांना तर हे खेळ माहीत नाहीत. एका मुलाला वजन वाढल्यामुळे असं सांगितलं की रोज तासभर खेळत जा. तो म्हणला मी रोज तासभर नाही, 1.5 तास खेळतो. काय खेळतो? म्हणला पबजी खेळतो. मग त्यांनी काही शरीर चांगलं होणार नाही. शरीरासाठी शारीरिक व्यायाम, शारीरिक खेळ झाले पाहिजे. तसे भगवंताचे मर्दानी खेळ सुरू झाले. पण बाकी सगळ्या गोपाळांचा जो उपाधी आहे तो उपाधी परिच्छिन्न स्वरूपाचा आहे. घोंगडीच्या रूपकामध्ये सांगतात, कान्होबा तुझी गोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे, आमची नवाही ठाई फाटून गेली, ती त्वा आम्हासी दिधली रे. आणि तुझी मात्र शुद्ध सत्व गुण विणली रे. तुझी शुद्ध सत्व प्रधान उपाधी असल्यामुळे
तुझी घोंगडी शुद्ध सत्व प्रधान आहे, तुला भूक बीक लागायचं काही काम नाही, पण आम्हाला मात्र भूक लागते. म्हणून सगळ्या गोपाळांनी मिळून भगवंताकडे एक छोटी तक्रार केली. खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक. काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख. म्हणून भगवंत त्यांना काला देण्याकरता प्रवृत्त झाले. प्रत्येकाने आपापल्या घरी जाऊन शिदोरी आणली. फक्त एका गोपाळाने भगवंताला सांगितलं, तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. म्हणून त्याची शिदोरी भगवंतानी भरली. नियम असा आहे, ज्याचं कोणीही नसतं त्याचा भगवंत असतो. आपलं बरंच काय काय असतं, माझं घर, माझी पत्नी, माझी मुलं, माझा प्रपंच, माझा संसार. आपलं जेवढं जास्त तेवढं भगवंतापासून आपण दूर असतो, आणि आपलं जेवढं कमी तेवढं भगवंताच्या आपण निकट असतो. आणि ज्याचं कुणीही काहीही राहत नाही, नसतं, किंबहुना किती, तर हा देह मी नाही, हा देह माझा नाही, अशा निश्चयापर्यंत जो प्राप्त होतो, भगवंत त्याचा स्वीकार करतो. आणि जर कधी असा काल्याचा प्रसंग आला तर त्याची शिदोरी भगवंत भरतो. म्हणून भगवंताने त्या गोपाळाची शिदोरी भरली. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, संत संगे अंतरंगे नाम बोलावे. ही जी कीर्तन मर्यादा आहे ती एकट्या कीर्तन करता नाही, श्रोत्यांकरता सुद्धा आहे, हे लक्षात ठेवा. कीर्तनामध्ये सहभागी झालं पाहिजे. उगीच आपलं नाटक बघायला किंवा सिनेमा बघायला आल्यासारखं कीर्तन करायचं तोंड बघत बसण्याकरता नाही आहे. भजनामध्ये सगळे सहभागी व्हा. सगळ्यांनी मिळून करण्याची भक्ती, काला सगळ्यांनी मिळून करायचा आहे. तसा भगवंत काला द्यायला प्रवृत्त झाले. सगळ्यांची शिदोरी एकत्र केली आणि सगळ्यांना कमलाकार बसवून भगवंत काला द्यायला लागले. हा काला जो आहे तो हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने तुका म्हणे काला, वैकुंठी दुर्लभ विशेषः लाभ संत संगे. हा हरिनामाचा खिचडी काला आपल्याला या जन्मामध्ये प्राप्त व्हावा, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली.